अमित ठाकरे यांच्यासमोर जाधव यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या मारहाणीत महेश जाधव गंभीर जखमी झालेत। अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्यातल्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिपही समोर आली आहे। मनसेचे नेते गजानन काळे आणि योगेश चिले यांनी महेश जाधव यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर महेश जाधव यांनी फेसबुकवरच्या आक्षेपार्ह पोस्ट डिलीट केल्या। पाहूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। खारघरमध्ये मनसे उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या कार्यालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा असा राडा केला। त्यानंतर या राड्याला महेश जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। कामोठ्यात मनसेच्या कार्यालयावर महेश जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत त्या ठिकाणी जोरदार तोडफोड केली आहे। मनसे विरुद्ध मनसे हा संघर्ष असा नवी मुंबईत पाहायला मिळाला। मनसेचे राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांना झालेल्या मारहाणीतून नवी मुंबईत हे पडसाद उमटले। महेश जाधव सध्या जखमी अवस्थेत भारती मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। आश्चर्य म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या सांगण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप महेश जाधव यांनी केलाय। अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना ह्या माताडी कामगारांना या माताड्यांच्या हक्काचं काम मिळावं, त्यांच्यासाठी मी भांडत होतो। त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे, राज ठाकरे, जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका, पण मी हे सोडणार नाही। अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल, मराठी करायचं तर मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत। थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत, हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत, व्यापाऱ्यांचे दलाल आहेत, दलाल। राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे, फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे। मला ह्या सगळ्या फेसबुक लाईव्ह नंतर माझा जीव पण घेतील, मला मारून टाकतील, माझा मर्डर होईल, पण मी हा विषय सोडणार नाही। माथाडी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात महेश जाधव अमित ठाकरे यांच्याकडे गेल्याचं सांगण्यात येत आहे। परप्रांतीयांना मदतीवरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं जातं। यावेळी परप्रांतीयांना मदत करावीच लागेल असं अमित ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आल्याचं महेश जाधव यांचं म्हणणं आहे। याला विरोध केल्यानं अमित ठाकरेंच्या उपस्थितीत महेश जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्यातील भेटीपूर्वीची एक ऑडिओ क्लिपही या वादाच्या निमित्तानं चर्चेत आली आहे। सर 12:30ला ते लेबर कमिशनरकडे मीटिंग लागली आहे सर त्याच विषयाची। मग ती आज कॅन्सल करा, पुढची तारीख नाही करता येत सर तसं, लेबर कमिशनरकडे मीटिंग कॅन्सल करा। आता मला घरनं सांगितलंय हा विषय, आता पुढची तारीख घ्या आणि आता राजगडला पोहोचा तुम्ही। सर मी पहिली मीटिंग करेन, नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर, कारण ती मग राजीनामा घेऊन जा। तुम्हाला एक सांगितलेलं कळत नसेल। ठीक आहे सर, राजीनामा पाठवून देतो सर, घेऊन द्या राजीनामा, घ्या सर। या सगळ्या वादानंतर मनसेकडून मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकही काढलंय। यापुढे मराठी कामगार सेनेची कोणतीही भूमिका मनसेची अधिकृत भूमिका नसेल असंही स्पष्ट करण्यात आलंय। आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते, त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली, त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला। महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं, त्यांनी त्यांना वाचवलं, तिथून कामगारांपासून वेगळं केलं। यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही। ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांच्या जीवावर मोठे झालात, त्यांच्याबद्दल खरं तर असं महेश जाधव यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मारहाणीच्या आरोपांचे नवी मुंबईमध्ये जोरदार पडसाद उमटले। दुपारच्या वादानंतर नवी मुंबईत मनसेच्या 2 गटात संध्याकाळीही पुन्हा राडा झालाय। निवडणुकांच्या तोंडावर मनसेतील वाद या निमित्तानं चव्हाट्यावर आले। आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार, पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे। शिल्पा नरोडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी मुंबई।